उपमुख्यमंत्री शिंदेंची आणखीन एक योजना बंद झाल्याची चर्चा। आनंदाचा शिधानंतर आता माझी शाळा योजनेबाबत कोणतीही घोषणा न करण्यात आल्यानं चर्चा। योजना बंद करणारं हे चालू सरकार, सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे मांडू। बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट करत अंबादास दानवेंचा फडणवीसांसह शिंदेंना टोला। पुण्यामध्ये दंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। माहितीमध्ये दंगा नको, दंगेकरांना सांगितलं। गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, दंगेकरांच्या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। रवींद्र दंगेकरांची आज पत्रकार परिषद। माझ्याकडे आणखी मसाला, पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण माहिती देणार दंगेकरांची प्रतिक्रिया। नाशिकमधील गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडेची पोलीस कोठडी आज संपणार। मामा राजवाडे आणि इतर आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। शाळा आणि महाविद्यालयामध्ये संघाच्या कार्यक्रमांना बंदी घाला, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंचं मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांना पत्र। देशहिताचे कार्यक्रम होत असल्यास कोणाच्या पोटामध्ये दुखण्याचं काम नाही, प्रियांक खरगेंच्या मागणीनंतर दरेकरांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अमरावतीमध्ये आज भाजपची विभागीय बैठक। आगामी स्थानिक निवडणुकांसह शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा। शरद पवार भाकरी फिरवण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल होणार सूत्रांची माहिती। युवक प्रदेश अध्यक्षपदी रोहित पाटलांच्या नियुक्तीची शक्यता। यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू, औषधाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये दिले, अहवालाची प्रतीक्षा। कोल्ड्रिंक कफ सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये ईडीकडून 60 ठिकाणी छापे। कफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू, श्रीसंत फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांची ईडीकडून झडती, सूत्रांची माहिती। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही मोर्चाला पाठिंबा। जरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात, कधी हैदराबाद गॅझेट तर कधी सरसकटची मागणी करतात, विजय वडेट्टीवार यांची जरांगेंवर टीका। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य, निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू। दुबईत गेलेल्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूनं नांदेडच्या शेतमजूर दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर। फडणवीसांच्या पाठपुराव्यानंतर शेतमजूर दाम्पत्याला मुलाचं शेवटचं दर्शन शक्य। दिलेला शब्द पाळणार, शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये एकाच घरामध्ये 200 मतदार, आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांचा आरोप। गोसेखुर्द धरणाचे बॅकवॉटर वाढल्यानं भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती, शेतामध्ये पाणी शिरलं, ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण। कल्याणमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद झाल्याचा दावा, कर्मचाऱ्यांना हिंदीमध्ये बोलण्यास नकार दिल्यानं गोंधळ, महिलेनं मराठी भाषा आणि महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरल्याचाही प्रत्यक्षदर्शींचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन, थकीत 4000 कोटींची देणी देण्याची मागणी, कामगार संघटना कृती समितीसह इतर 2 संघटनांचाही आंदोलनाचा इशारा। दिवाळीच्या आधी एसटीच्या आवडेल तिथे प्रवास योजनेच्या पासमध्ये 20 ते 25% कपात, एकाच पासवर राज्यामध्ये कुठेही अमर्याद प्रवास करता येणार। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5 महिन्यामध्ये 22 जणांचा मृत्यू तर 5697 घरांची पडझड, सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यामध्ये झाल्याचा अहवाल।